हा व्हिडिओ निवडल्याबद्दल तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. ओम गंग गणपतये नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. गुड रीडिंग चॅनल सहर्ष सादर करीत आहे गुरुचरित्र या ग्रंथाचं, श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं कथासार, म्हणजे थोडक्यात 53 अध्यायांच्या कथा. अगदी थोडक्यात. अध्याय पहिला. गुरुचरित्र. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्री श्रीपादवल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वत्यै नमः. पहिल्या अध्यायात श्री गुरुचरित्राचे मूळ लेखक नामधारक सरस्वती गंगाधर सकळ विघ्ननाशक गणपतीला नमस्कार त्यांनी केला आणि नंतर सरस्वती गंगाधर इतर सकल देवता श्रीगुरु आणि आईवडिलांना यांना नमस्कार त्यांनी केला. एकदा नामधारक फार संकटात असताना श्रीगुरूला शोधत चालला आणि फार प्रयत्नानंतर त्यांना श्रीगुरूची भेट झाली. हा प्रसंग पहिल्या अध्यायात आलेला आहे. दुसऱ्या अध्यायाची कथा पाहूया. श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गुरु सिद्धयोगी एका अश्वत्थ वृक्षाखाली बसून नामधारकाला श्री गुरुचरित्र सांगू लागले. ब्रह्मदेव, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक यांची सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली. तसेच कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग निर्माण करून त्याला भूलोकाला पाठवले. पूर्व काळामध्ये गोदावरी नदी तीरावर अंगिरस नावाचा एक ऋषी होता. वेदशास्त्र ऋषीला अनेक जण शिष्य होते. एकेवेळी वेदधर्म शिष्य परीक्षार्थ कुष्ठरोगी झाला. समस्त शिष्यांमध्ये दीपक जसा असा शिष्य मात्र गुरुसेवा एकनिष्ठाने करत होता. त्याच्या गुरुभक्तीला शंकर प्रसन्न होऊन इच्छित वर मागायला शंकराने सांगितलं. तेव्हा तो मला गुरुभक्ती अधिक व्हावी असा वर त्याने मागून घेतला. असा गुरुभक्तीचा महिमा दुसऱ्या अध्यायात सांगितला आहे. श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा. कथा. पूर्व काळामध्ये अंबरीश नावाचा एक हरिभक्त होता. तो अत्यंत नित्य नियमितपणे एकादशीचं व्रत करत होता. एकेवेळी दुर्वास मुनी द्वादशी पारण्याच्या वेळी अंबरीशाच्या घरी आले. अंबरीश राजाने त्यांचा आदराने अतिथी सत्कार केला. त्यांना नित्य अनुष्ठान लवकर संपवून या, म्हणजे द्वादशीचं पारणं संपायला बरं असं सांगितलं राजाने. दुर्वास मुनी नदीला स्नानासाठी गेले, आंघोळीला गेले आणि त्यांना यायला उशीर त्यांनी केला. त्यामुळे अंबरीश राजा हा आपला नियम मोडू नये म्हणून तीर्थ स्वीकारून पारणं त्याने केलं, म्हणजे उपवास सोडला. दुर्वास मुनी आल्यानंतर आपणाला सोडून, म्हणजे आपल्यासारख्या ऋषीला सोडून या राजाने पारणं केलं, म्हणजे उपवास सोडला द्वादशीला. हे ऐकल्यावर त्यांना राग आला आणि त्यांनी अंबरीश राजाला सांगितलं की तुझा अखिल योनीमध्ये जन्म हो असा शाप त्यांनी दिला. अंबरीशाने श्रीहरींना स्मरण केलं आणि नंतर श्रीहरी प्रगट होऊन तो शाप आपण स्वतः श्रीहरी विष्णूंनी भगवंताने स्वीकारला आणि भक्त उद्धारासाठी 10 अवतार पुढे धारण केले. ते या शापामुळेच झाले. हा तिसरा अध्याय. आता श्री गुरुचरित्राचा चौथा अध्याय. अत्री मुनींची पत्नी अनुसूया महापतिव्रता होती. तिची नित्यनेम अत्यंत श्रेष्ठ होते. तिच्या पतिप्रभावाला सूर्य, चंद्र, अग्नी आणि वायूसहित सगळे देव तिला भीत होते. केव्हा अनुसूया पतिव्रता स्वतःच्या प्रभावाने स्वर्ग अपहरण करून घेईल ह्या भयाने, भीतीने ब्रह्मा, विष्णू आणि शंकराजवळ येऊन प्रार्थना केली देवांनी. तेव्हा ब्रह्म, विष्णू आणि शिव अनुसूयेची सत्वपरीक्षा करण्यासाठी भिक्षुकाच्या वेशाने अनुसूयेच्या द्वारी भिक्षा मागायला गेले. तिने त्यांचे आदरातिथ्य स्वागत वगैरे केलं. तेव्हा तिचा पती अत्रिमुनी घरात नव्हते. अतिथी भुकेलेले आहेत आणि लवकर आपण त्यांना जेवण वाढावं असं त्यांनी सांगितलं अनुसूयेला. अनुसूयेने पानं वाढली. तेव्हा अतिथींनी अनुसूयेला तू नग्न होऊन आम्हाला जेवायला वाढ, म्हणजे आम्ही जेवू असं सांगितलं. कारण की इच्छा भोजन करणं हा त्यांचा अधिकार आहे. तेव्हा अनुसूया, हे माझं बाळ आहे. हे सगळे ऋषी जे ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत आलेले अतिथी बनून, ते माझे बाळ आहेत असं समजून स्वतः नग्न होऊन जेवायला वाढायला ती आली आईच्या वात्सल्याने. तेव्हा त्रिमूर्ती म्हणजे तिन्ही देवता ब्रह्मा, विष्णू आणि महेश लहान बाळं झाली होती. अनुसूया बाळांना घेऊन स्तनपान तिने केलं आणि पाळणा म्हटला. तेवढ्यात तिचे पती अत्री ऋषी तेथे आले आणि त्यांनी दिव्य दृष्टीने जाणले की ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. असे हे त्रिमूर्ती रूप दत्तात्रेयांचा जन्म असा झाला. अध्याय चौथ्यामध्ये. आता पाहूया पाचवा अध्याय. गुरुचरित्र. आंध्र प्रदेशातील पिठापूरमध्ये सुपळ राजा आणि त्याची पत्नी राहत होती. सुमती महापतिव्रता अशी होती. एके दिवशी
दत्तात्रेय त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्या दिवशी श्राद्ध होते. अजून ब्राह्मण भोजन झालेले नव्हते, पण सुमती अतिथी देव म्हणून भिक्षा तिने वाढली आणि तिला दत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन इच्छित वर मागायला सांगितले. तेव्हा सुमती म्हणाली की मला तुमच्यासारखा पुत्र व्हावा. अशी तिने इच्छा प्रकट केली. तेव्हा दत्तात्रेयांनी तिला तथास्तु म्हणजे तसंच होईल असा आशीर्वाद देऊन ते अदृश्य झाले. काही दिवसांनी सुमती गर्भिणी होऊन नवमास म्हणजे 9 महिने संपल्यानंतर पुत्ररत्नास तिने जन्म दिला. त्या पुत्रास श्री दत्तात्रेयांचा पहिला अवतार म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ असे नामकरण केले. श्रीपाद 8 वर्षांचा झाल्यानंतर त्याचे उपनयन म्हणजे मुंज केली आणि पुढे आई वडील त्याच्या लग्नाचा विचार करू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाला की मी ब्रह्मचारी असून मला श्रीपाद श्रीवल्लभ हे नाव आहे. असं सांगून ते त्याचा आशीर्वाद आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन तीर्थयात्रेला घर सोडून निघून गेले. हा 5वा अध्याय होता. गुरुचरित्र अध्याय 6वा ही कथा ऐका. रावणाची आई कैकई ही श्री शंकराची निस्सीम भक्त होती. ती नित्य शिवपूजा करत होती. एके दिवशी ती मातीचे लिंग करून शिवपूजा करत होती. ते तिच्या मुलाने म्हणजे रावणाने पाहून त्याने सांगितलं की आई मी तुला ईश्वराचे आत्मलिंग आणून देतो असं त्याने सांगितलं आणि त्याने शंकराची कठीण तपश्चर्या केली. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन आपले आत्मलिंग पूजेसाठी रावणाला दिले. तेव्हा सर्व देव चिंताग्रस्त झाले, कारण की रावणासारखा राक्षस आत्मलिंग घेऊन अनर्थ करणार त्या शक्तीने. असं म्हणून ते आत्मलिंग परत घेण्यासाठी देवांनी गणपतीला सांगितले. गणपती आपल्या चाणाक्ष बुद्धीने रावणाच्या हातातील आत्मलिंग घेऊन रस्त्यामध्ये परतीच्या प्रवासात रावणाच्या आला आणि भूमीवर ते आत्मलिंग स्वतः हातात घेऊन स्थापन केलं गणपतीने. नंतर रावण भूमीवर ठेवलेलं आत्मलिंग उचलून घेण्यासाठी त्याने फार प्रयत्न केला, परंतु रावणाला यश आलं नाही. ते लिंग गायीच्या कानाची आकृती पावली त्या लिंगाला, म्हणून त्या स्थानाला गोकर्ण तीर्थक्षेत्र असं नाव पडलं. ते आत्मलिंग स्थान गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र म्हणून पुढे प्रसिद्ध झालं आहे. ही कथा 6व्या अध्यायात आली आहे. आता 7वा अध्याय गुरुचरित्र 7वा अध्याय पाहूया. मित्रसह नावाचा एक राजा शिकारीसाठी अरण्यात गेला. तेथे एक राक्षसाला त्याने ठार मारलं. त्या राक्षसाचा भाऊ राजाजवळ कामाला लागला. त्याच्या मनात आपल्या भावाचा सूड घेण्याचा विचार होता. एक दिवस राजाच्या घरी श्राद्ध होते. त्या दिवशी मांसाहारी स्वयंपाक करून वसिष्ठ ऋषींना त्याने वाढलं आणि त्या ऋषींना राग येऊन त्यांनी राजालाच 12 वर्ष तू राक्षस होशील असा शाप दिला. राजा 12 वर्षांनंतर राक्षस जन्मातून मुक्ती पावला, पण त्याला संतान भाग्य म्हणजे पुत्रलाभ झाला नाही. पुढे गौतम मुनी दर्शन द्यायला आले आणि त्या राजाने गोकर्ण क्षेत्र महिमा वर्णन गौतम ऋषींकडून ऐकला. गोकर्ण महाबळेश्वर स्थान याचं दर्शनाने सौमिनी नावाच्या चांडाळणीचा उद्धार कसा झाला याची कथा गौतम ऋषींनी सांगितली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा गोकर्ण क्षेत्राला जाऊन स्वतः सुखी झाला. गोकर्ण महिमाक्ष अपार आहे, त्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्ण क्षेत्रामध्ये 3 वर्ष वास्तव्य करून राहिले होते. ही कथा 7व्या अध्यायात आहे. आता पाहूया गुरुचरित्र 8वा अध्याय. कुरवपुरात अंबिका नावाची विधवा स्त्री आपल्या मूर्ख पुत्राबरोबर राहत होती. त्याला काही विद्या येत नव्हती, ज्ञान नव्हतं. लोक त्याची निंदा करू लागले, मस्करी करू लागले. जननिंदा म्हणजे लोकांनी केलेला अपमान त्याला सहन होईना, म्हणून ती स्त्री आपल्या पुत्राबरोबर कृष्णा नदीमध्ये आत्महत्येसाठी गेली आणि तेथे तिला नदीच्या काठी बसलेले श्रीपाद श्रीवल्लभ दिसले. त्यांना ती नमस्कार करायला गेली. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या आशीर्वादाने तो मुलगा त्रिवेद पंडित झाला म्हणजे 3 वेदांचा जाणकार झाला. श्रीपाद श्रीवल्लभांनी आईला चंद्रसेन राजाची कथा सांगितली आणि तिला शनिप्रदोष हे व्रत करायला सांगितलं. राजा शनिप्रदोष व्रत करून अष्टऐश्वर्य पावला होता. चंद्रसेन राजा ज्याची गोष्ट वल्लभांनी सांगितली होती. गुरु आज्ञेप्रमाणे म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या आज्ञेप्रमाणे अंबिका शनिप्रदोष व्रत करून सकळ सुख संपत्ती त्या विधवा स्त्रीने म्हणजे अंबिका नावाच्या स्त्रीने मिळवली आणि तिचा मुलगा पण ज्ञानी झाला. ही 8व्या अध्यायाची कथा होती. आता ऐकूया गुरुचरित्र अध्याय 9वा. श्री गुरु कुरवपूरमध्ये असताना एक रजक म्हणजे धोबी परीट रोज त्याची सेवा भक्तिभावाने करत होता. एकदा कपडे धुत असताना म्लेंछ राजा जलक्रीडेसाठी आला म्हणजे दुसऱ्या जातीचा राजा. राजाचे ते वैभव पाहून मलाही असं वैभव असतं तर किती चांगलं झालं असतं असा विचार करून त्या धोब्याने श्री गुरुचरणांना नमस्कार केला. सकळ ज्ञानी सर्वज्ञानी अशा गुरूंनी त्याची मनोइच्छा समजून त्याला राजभोग भोगावयाचा
वरदान दिलं. तेव्हा रजक म्हणजे तो धोबी गुरूंना आनंदाने नमस्कार करून मी फार आता वृद्ध झालो आहे, तेव्हा मला पुढच्या जन्मामध्ये राजा होण्याची इच्छा आहे असं त्याने सांगितलं. तेव्हा गुरूंनी त्याला सांगितलं की तथास्तु असा आशीर्वाद दिला, म्हणजे तसंच होईल. त्या धोब्याला पुढच्या जन्मी राज्यभोगाचा वरद दिला. अशा रीतीने त्या रजकाला म्हणजे धोब्याला पुढच्या जन्मात गुरूंची कृपादृष्टी झाली. हा 9व्या अध्यायाच्या कथेचा भाग होता. आता पाहूया गुरुचरित्र 10वा अध्याय. वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो श्रीपाद श्री वल्लभांचा निश्चिम भक्त होता. तो व्यापार करत होता. एके वेळी तो श्रीपाद श्री वल्लभांना माझ्या व्यापारात अधिक लाभ झाला तर सहस्त्र ब्राह्मणांना मी भोजन घालेल, जेवायला देईन असं नवस मागून त्या वर्षी त्याच्या अपेक्षेपेक्षा 10 पट अधिक लाभ त्याला त्यामुळे झाला आणि तेव्हा तो अत्यंत संतोषाने आपण मागून घेतलेला नवस पूर्ण करण्यासाठी रुपये घेऊन कुरवपूरला चालला. काही चोरांनी हे समजून आपण श्रीपाद श्री वल्लभांचे भक्त आहे असे खोटे सांगून त्यांच्यासोबत चोर चालले. नंतर एका निर्जन अरण्यामध्ये तो त्या व्यापाऱ्याला मारून ते चोर त्याच्याजवळचं धन घेऊन चालले. तेव्हा श्रीपाद श्री वल्लभ तिथे प्रकट होऊन त्या चोरांचा संहार त्यांनी केला आणि आपल्या विभूतीने भस्माने मेलेल्या वल्लभाला त्यांच्या भक्ताला जिवंत केले. असा श्रीपाद श्री वल्लभ महिमा आहे. ते आणखी एका अवतारासाठी अदृश्य झाले. हा होता गुरुचरित्राचा 10वा अध्याय. आता ऐकूया गुरुचरित्र 11वा अध्याय. अंबिका पुढे करंज नगरात जन्मले. प्राप्त वय आल्यानंतर त्यांचे आईवडील माधव नावाच्या वराबरोबर लग्न केले. काही दिवसांनंतर तिच्या उदरी श्रीपाद श्री वल्लभ जन्मले. जन्मताच ओंकार असा उच्चार त्यांनी केला. हे पाहून सर्व आश्चर्यचकित झाले. बालकाला नरहरी असं नामकरण केलं आणि हे बालक अवतारी पुरुष आहे असं त्याच्या लीलेवरून समजलं. बालक 7 वर्षांचा झाला पण काहीच बोलेना, मौन होतं त्याचं. आणि आईवडील दोघेही चिंतातूर झाले की बाळ का बोलत नाही. त्यांनी कितीतरी उपाय केले तरी मार्ग सुचेना. तेव्हा तो मुंज करा असे संज्ञा त्याने केली, म्हणजे खूण केली की माझी मुंज करा. आईवडिलांनी त्याचे उपनयन केले. नागरिक मूक बालकाचे मुंज करतात असे उद्गार काढले. तेव्हा त्याने आणि नरहरीचे उपनयन होता क्षणी त्याने 4 वेद पठण केले. ते पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. हा होता 11वा अध्याय. नरहरी नृसिंह या नावाचा अवताराचा. यानंतर पाहूया गुरुचरित्र अध्याय 12वा. उपनयनानंतर म्हणजे मौंजीनंतर नरहरी तीर्थयात्रेला चालले. तेव्हा आई वडील दुःख करू लागले. त्यांच्या समाधानासाठी नरहरी 1 वर्ष घरी राहिले. तेवढ्यात आईने जुळ्यांना जन्म दिला. नरहरी आपल्या पूर्णत्वाने आईवडिलांना पूर्वजन्माचे स्मरण करून त्यांनी दिले आणि त्यांना मूळ दत्त स्वरूपाचे दर्शनही दिले आणि त्यांची आज्ञा घेऊन काशी यात्रेकडे गेले. नरहरी लहान वयात वेदाभ्यासामध्ये परिणित म्हणजे निष्णात असलेले बघून काशीमधले पंडित विस्मयचकित आश्चर्यचकित झाले. संन्यास आश्रम उद्धारासाठी सर्व नरहरींना संन्यास आश्रम स्वीकारायला आग्रह केला आणि नरहरीने त्यांच्या इच्छेला मान्यता दिली आणि आता त्यांना नृसिंह सरस्वती म्हणजेच नरसिंह सरस्वती असे नवीन नामकरण मिळाले. नरसिंह सरस्वती यती म्हणजे संन्यासी सकळ वेदांचा अर्थ त्यांनी सांगितला. त्यामुळे श्री गुरु नृसिंह सरस्वती यांचा महिमा अपार झाला. हा होता 12वा अध्याय. आता ऐकूया गुरुचरित्र याचा 13वा अध्याय, त्याची कथा. श्री नरसिंह सरस्वती यती तीर्थयात्रा करत करंज नगराला आले. माता पित्यांचे त्यांना दर्शन घडले. नंतर गोदावरी तीराला ते गेले. श्री नृसिंह सरस्वती हे शिष्यांसहित नदीत स्नान करत असताना एक ब्राह्मण प्राणांतिक पोटशूळाने म्हणजे पोटदुखीमुळे तडफडत नदीमध्ये प्राण सोडायला आला होता. त्याला पाहून श्री गुरूंनी त्याला शिष्यांकडून इकडे स्वतःकडे बोलावून घेतले आणि प्राणत्यागाचे कारण विचारले. तेवढ्यात सायमदेव नावाचा एक ब्राह्मण तिथे आला आणि तो श्री गुरूंना पाहून साष्टांग नमस्कार त्याने केला. श्री गुरु सायमदेवाला पोटदुखी ब्राह्मणाला आपल्या घरी घेऊन यथेच्छ भोजन वाढायला सांगितलं. सायमदेव ब्राह्मण श्री गुरूंना सहपरिवार आपल्या घरी भोजनाला आमंत्रण त्याने दिले. त्याची विनंती मान्य करून श्री गुरु शिष्यासह तो उदरव्यथा असलेल्या ब्राह्मणाला घेऊन सायमदेवाची भिक्षा गुरूंनी स्वीकारली. तेव्हा त्याचा पोटशूळ त्या ब्राह्मणाचा बरा झाला. हा होता 13वा अध्याय, त्याची कथा. आता पाहूया गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गुरूंनी सायमदेवाचे आदरातिथ्य स्वीकारून त्याला आशीर्वाद दिले. सायमदेव यवनाची सेवा करत होता, म्हणजे असनातनी अशा राज्य
शासनकर्त्यांकडे त्यांची सेवा होती, नोकरी होती. त्याला यवन सेवा करू नको असे सांगितले. तेवढ्यात यवन सायनदेवाला बोलावणं द्यायला पाठवलं. त्याने यवन निरोप घेऊन आला की तुम्ही तुमच्या कामावर रुजू व्हा. सायनदेव घाबरत घाबरत श्री गुरु स्मरण करत यवनाकडे गेला. यवनाला झोप आली आणि झोपेमध्ये त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात श्री गुरुला यवनाला माहीत होते. यवन ओरडत ओरडत पुढे उठून सायनदेवापाशी पळत येऊन त्याच्या चरणाशी लीन झाला, लोळू लागला. माझं रक्षण करा अशी विनंती तो यवन त्याच्याकडे काम करणाऱ्या या सायनदेवाला करू लागला. सायनदेव आश्चर्य करून यवनाला श्री गुरुला नमस्कार करायला सांगितलं. यवनाने सायनदेवाचे आदरातिथ्य करून पाठवले आणि नंतर सायनदेव गुरुपाशी येऊन घडलेली हकीकत गुरूंना सांगितली. सायनदेवाने ह्या चमत्काराचे त्याला आश्चर्य वाटून तो गुरुचा अनन्य भक्त झाला. ही कथा 14व्या अध्यायात आहे. आता पाहूया श्री गुरुचरित्र अध्याय 15वा. कथा. श्री गुरु सायनदेवाला पुढे दर्शन देतो असे सांगून निरोप देऊन पाठवले. गुरूंनी शिष्यांना आमची ख्याती सर्वत्र पसरवून नाना प्रकारच्या जातीतले लोक नाना प्रकारच्या अपेक्षा धरून आमच्याकडे येतात. कलियुगामध्ये आम्ही सर्वांच्या इच्छा पूर्ण करणे अशक्य आहे. आमचे अंतरंग भक्ताला मात्र आम्ही उद्धार करू. जे अंतरंग जाणणारे भक्त आहेत ते. आता तुम्ही सर्व शिष्यगण अनेक तीर्थांचा संचार करा, तीर्थ हिंडा. त्याचे महत्त्व फार आहे. आम्ही वैजनाथ या तीर्थक्षेत्रामध्ये गुप्त राहतो. तुम्ही सर्वजण यात्रा करून श्री शैलाला आमच्या दर्शनाला मग या असं सांगून सर्व शिष्यांना तीर्थयात्रेला नृसिंह सरस्वतींनी पाठवलं आणि आपण स्वतः वैजनाथमध्ये 1 वर्ष गुप्त राहिले. ही आहे कथा 15व्या अध्यायाची. आता पाहूया श्री गुरुचरित्र अध्याय 16वा. कथा. श्री गुरु एक गुरुनिंदक ब्राह्मणाला गुरुसेवा महत्त्व सांगण्यासाठी धौम्य मुनीचे 3 शिष्य अरुण, बैद आणि उपमन्यू हे 3 शिष्यांनी कसे कष्ट करून श्रद्धाभक्तीने गुरुसेवा करून गुरुकृपेला प्राप्त होऊन गुरूंमुळे क्षणमात्रात सकळ विद्या पारंगत होऊन धन्य झाले अशी कथा गुरूंनी एका गुरुनिंदकाला सांगितली. तू या प्रकारची अनन्य भक्ती एकनिष्ठेने गुरुचे गुण दोष न पाहता न करता एकचित्ताने गुरुसेवा करून धन्य हो असं श्री गुरूंनी त्या निंदक ब्राह्मणाला उपदेश करून सांगितलं. आणि तो निंदक ब्राह्मण म्हणजे निंदा करणारा ब्राह्मण गुरूंच्या कृपेला पात्र ठरून तो धन्य झाला. ही कथा आहे 16व्या अध्यायाची. आता पाहूया गुरुचरित्र अध्याय 17वा. श्री गुरु वैजनाथ क्षेत्रातून निघून औदुंबर क्षेत्राला आले. औदुंबरमध्ये कृष्णा नदीचे जवळ भुवनेश्वरी देवस्थान आहे. करवीर क्षेत्रात एक वेदशास्त्र ब्राह्मण होता. त्याला एक मंदमती मुलगा होता. वेदशास्त्र ब्राह्मण मरण पावला तेव्हा गावाचे सर्व लोक मंदमती मुलाची अवहेलना अपमान करू लागले. तो बालक करवीरपूर सोडून म्हणजे कोल्हापूर सोडून औदुंबर इथे आला. नदीच्या त्या तीरावर असलेल्या भुवनेश्वर देवस्थानाला तो गेला. तो 3 दिवस तिथल्या देवीसमोर उपवास करत बसला. देवी दृष्टांत न दिल्यामुळे प्रसन्न न झाल्यामुळे तो रागावून आपली जीभ कापून घेतली. त्याने देवी बालकाचे आक्रोश पाहून हे बालक नदीच्या त्या तीरावर औदुंबर वृक्षाखाली श्रीगुरू बसले आहेत, त्यांना शरण जा असं देवीने त्याला सांगितलं. तो देवीच्या आज्ञेप्रमाणे श्रीगुरूंकडे आला आणि त्यांना त्याने वंदन केले. श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. त्याची जीभ पुन्हा प्रगट झाली आणि तो ज्ञानीही झाला. ही आहे कथा 17व्या अध्यायाची. आता पाहूया गुरुचरित्र अध्याय 18वा. श्रीगुरू औदुंबराहून नरसोबा वाडीला आले आणि त्यांनी तेथे 12 वर्ष वास्तव्य केले. कृष्णा नदीच्या काठावर असलेले आवडा येथे असलेल्या एका गरीब ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले गुरु. तेव्हा ब्राह्मण घरी नव्हता. त्याची पत्नी होती. ती श्रीगुरूंना बोलावून एक पाट घालून तिने बसवलं. घरासमोर अंगणामध्ये घेवड्याची वेल होती. त्या घेवड्याच्या शेंगांची भाजी करून भक्तिभावाने तिने भिक्षा घातली. श्रीगुरू संतोषाने भिक्षा स्वीकारून बाहेर जाताना घरासमोरची घेवड्याची वेल काढून गेले. काही वेळानंतर तिथे तिचा पती ब्राह्मण आला आणि गुरूंनी वेल काढलेली समजल्यानंतर त्याचं मूळ कारण काय, ती कशाला काढली म्हणून तो मूळ उपटू लागला. तो उपटल्यावर तिथे धनकुंभ म्हणजे संपत्तीचा हंडा मिळाला. ते पाहून तो कुंभ म्हणजे घडा त्याने घरात नेला. ब्राह्मण दंपती म्हणजे ते जोडपं संतोष पाहून श्री गुरु दर्शनाला पुन्हा आले. त्यांनी गुरूंना आरती केली गुरूंची आणि धनकुंभ सापडलेलेही गुरूंना सांगितले. गुरूंनी आशीर्वाद देऊन त्यांचं दारिद्र्य दूर केलं. ही कथा आहे 18व्या अध्यायाची.
आता पाहूया गुरुचरित्र अध्याय 19. अध्याय 19ची कथा अशी आहे. श्री गुरु नरसोबाच्या वाडीमध्ये कृष्णा नदी आणि पंचगंगा नदीत कृष्णा पंचगंगेत स्नान करून नित्य अनुष्ठान करत असत. भक्तांचा उद्धार करत होते. 64 योगिनी नित्य नेहमी येऊन श्री गुरूंना बोलावून घेऊन जात असत. नंतर ते पूजा भिक्षा करत होते. एके दिवशी गंगानुज नावाच्या एक शेतकरीने शेती राखत होता तेव्हा योगिनी येऊन श्रीगुरूंना बोलावून घेऊन जात असताना हे चमत्कार पाहून तो सुद्धा त्यांचे पाठोपाठ गेला. तिथे श्रीगुरूंची अपार लीला पाहून त्याने नमस्कार केला. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्याला सुखसंपत्ती देऊन कोणालाही सांगू नकोस, जर तू हे प्रकट केलेस तर तू मरण पावशील असं सांगून त्याला आशीर्वाद देऊन पाठवलं. ही कथा 19व्या अध्यायात येते. आता पाहूया गुरुचरित्र अध्याय 20 आणि 21 यामध्ये या 2 अध्यायांमध्ये आलेली एकत्रित कथा. शिरोळ गावामध्ये ब्राह्मण दंपती राहत होते. जोडपं त्याचे मूल जिवंत राहत नव्हते. ज्योतिषाला विचारले असताना त्याने सांगितले की पूर्वजन्मी ब्राह्मणाचे ऋण म्हणजे कर्ज न संपवल्यामुळे तो बालक ब्रह्मराक्षस होऊन शिशुहत्या करत आहे आणि त्या दोष परिहारार्थ म्हणजे तो दोष निघून जाण्यासाठी संपण्यासाठी श्री गुरु सेवा करायला सांगितलं आहे. तेव्हा अत्यंत भक्तिश्रद्धेने गुरुसेवा करून श्री गुरुकृपेमुळे पुत्राला जन्म दिले त्यांनी. पुढे चौलकर्म दिवशी तो पुत्र मरण पावला. तेव्हा आई शोक दुःख करत असताना श्री गुरु येऊन ब्रह्मज्ञान त्यांनी सांगितलं. श्री गुरुकृपा वरप्रसादाने जन्मलेले बाळ दीर्घायुष्य असताना तो मरण कसा पावला असे दुःख करत ती झोपी गेली. स्वप्नात श्री गुरु येऊन त्या बाळाला त्यांनी जिवंत केलेलं पाहिलं आणि ती दचकून जागी झाली आणि पाहिलं तर ते बाळ खरंच तिच्या बाजूला खेळत होतं. नंतर हा चमत्कार सर्व नागरिक पाहून ते सर्व श्री गुरूंचा महिमा गाऊ लागले. नरसोबावाडी महात्म्य प्रसिद्ध झाले. भक्त श्री गुरु दर्शनाला अद्यापि आजही औदुंबरवाडी गाणगापूरला जातात. हा होता 21 आणि 20 या 2 अध्यायांच्या कथेचा भाग. आता पाहूया श्री गुरुचरित्र अध्याय 22 याची कथा. गाणगापूरमध्ये वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता. तो फार गरीब होता. त्याच्या घरी श्रीगुरू भिक्षेला आले तेव्हा ब्राह्मण घरात नव्हता. त्याच्या पत्नीने श्रीगुरूंना आदरातिथ्याने बोलावून पाट घालून बसायला सांगून थोड्या वेळाने पती बाहेरून धान्य सामान घेऊन आल्यावर तुम्हाला स्वयंपाक करून जेवण वाढते असं सांगितलं आणि तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या असं त्यांचं आदरातिथ्य तिने केलं. श्रीगुरूंनी सांगितलं की घरासमोर बांधलेली म्हैस आहे, त्या म्हशीचं दूध काढून मला ते दूध भिक्षा म्हणून वाढ असं म्हटलं. तेव्हा ती स्त्री ती म्हैस जन्मतः वांझ असल्यामुळे तिला मूल नसल्यामुळे वासरू नसल्यामुळे ती दूध देत नाही असं त्या ब्राह्मण स्त्रीने गुरूंना सांगितलं. तेव्हा श्री गुरु म्हणाले की तू म्हशीचे दूध काढून आणावं अशी आज्ञा त्यांनी केली. मग ती गुरु आज्ञेप्रमाणे भांडे घेऊन दूध काढण्यासाठी गेली तर काय चमत्कार, त्या वांझ म्हशीने भरपूर दूध दिले. ते दूध तापवून श्री गुरूंना भिक्षा त्या ब्राह्मण स्त्रीने वाढली आणि ते दूध भिक्षेतलं पिऊन त्या स्त्रीला आशीर्वाद देऊन त्यांचे दारिद्र्य, गरीब ब्राह्मण आणि त्या स्त्रीचं दारिद्र्य घालवलं गुरूंनी. हा होता 22वा अध्याय. आता ऐकूया गुरुचरित्र अध्याय 23वा कथा. श्री गुरु आशीर्वादाने वांझ म्हशीने दूध दिल्याची बातमी सर्वांना माहीत झाली. हे ग्रामाधिकाऱ्यांना ही बातमी कळून तो अत्यंत वैभवाने श्रीगुरूंना आपल्या गावी घेऊन चालला. गावाबाहेर एक अश्वत्थ नावाचा वृक्ष होता. त्यात ब्रह्मराक्षस राहत होता. राक्षसाने पालखीमध्ये बसून येत असलेल्या श्रीगुरूंना पाहून त्यांना नमस्कार करून आपला उद्धार करावा अशी विनवणी केली. श्रीगुरूंनी ब्रह्मराक्षसांना मुक्ती दिली. श्रीगुरूंनी तिथेच मठ बांधायला ग्रामाधिकाऱ्याला सांगितलं आणि त्या अश्वत्थ वृक्षाखाली ते राहू लागले. तेच गाणगापूर तीर्थक्षेत्र झाले. श्री गुरु महिमा अपार, अगम्य म्हणजे न कळणारा असा अमोघ आहे. हे जनसामान्यांना कळत नाही. हा होता 23वा अध्याय आणि त्याची कथा. आता पाहूया गुरुचरित्र अध्याय 24वा कथा. गाणगापूरजवळ कुमसी नावाचं गाव आहे. तेथे त्रिविक्रम भारती यती म्हणजे एक संन्यासी वास राहत होता. श्रीगुरूंची महती म्हणजे महात्म्य ऐकून ते एक दांभिक संन्यासी म्हणून त्याची अवहेलना करू लागले, अपमान करू लागले गुरूंचा. श्रीगुरू हे समजून कुमसी गावाला चालले. इकडे कुमसीमध्ये त्रिविक्रम भारती पूजा करत असताना गुरूंनाच पूजा करत श्री गुरूंवर त्याची दृढ भक्ती केली.
आणि त्यांची येण्याची वार्ता ऐकून त्यांच्या दर्शनाला तो चालला. श्री गुरु वैभवाने येत असलेले लांबून त्याने पाहिले आणि तो पुढे आला आणि नंतर सर्व ठिकाणी श्री गुरुच त्याला दिसू लागले. त्याच्यामध्ये श्री गुरु कोण हेच त्याला समजेना. श्री गुरुची अनन्य स्तुती तो करू लागला. तेव्हा सर्वत्र गुरु न दिसता एकच श्री गुरु दिसले आणि नंतर श्री गुरु त्याला विश्वरूप दर्शन देऊन त्यांनी त्या यतीचा त्रिविक्रम भारतीचा उद्धार केला. ही कथा आहे 24व्या अध्यायाची. आता ऐकूया गुरुचरित्र अध्याय 25 आणि अध्याय 26 यांची एकत्रित कथा. श्री गुरु परत गाणगापूरला आले. कुमसीमध्ये त्रिविक्रम भारती श्री गुरूंचे ध्यान करत राहिले. तेथे 2 मदोन्मत्त पंडित आले. त्रिविक्रम भारतीला आपल्याबरोबर वेदवाद करण्यास सांगितलं. त्रिविक्रम भारती त्यांचं गर्वहरण करण्यासाठी दोघांना आता श्रीगुरूंकडे गाणगापूरला घेऊन चालला. मदोन्मत्त पंडित आपण पालखीमध्ये बसून त्रिविक्रम भारतीला पायी चालवायस त्यांनी लावलं. त्यामुळे ते दोघं अल्पायुषी झाले. त्रिविक्रम भारती गाणगापूरला श्री गुरु सन्निधाला येऊन श्री गुरूंना अनन्य भक्तिभावाने त्यांनी नमस्कार केला त्रिविक्रम भारतींनी आणि त्याला या गर्विष्ठ पंडितांची हकीकत गुरूंना सांगितली. श्री गुरु मदोन्मत्त ब्राह्मणांना आत्मप्रशंसा बरे नव्हे, स्वतःची स्तुती करणं, ज्ञानावर घमंड करणं योग्य नाही असं त्यांनी सांगितलं आणि अशा नाना प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने बोध उपदेश केला. त्यांनी श्री गुरु वाक्य धिक्कारले, म्हणजे गुरूंचं काही ऐकलं नाही त्या मदोन्मत्त वेद जाणणाऱ्यांनी आणि मदांधपणाने चालून आपला नाश आपणच स्वतः करून घेतला. ही कथा 25 आणि 26 या अध्यायातली आहे. आता पाहूया गुरुचरित्र अध्याय 27 त्याची कथा. श्री गुरु त्यांचा गर्वनाश करण्यासाठी रस्त्यावरून जाणाऱ्या एका चांडाळाला आपल्या शिष्याकडून त्यांनी बोलवलं गुरूंनी आणि त्या चांडाळाला भस्मलेपन करून घे असं सांगून अभिमंत्रित भस्म दिलं. शिष्याकडून 7 रेषा कोरवल्या आणि चांडाळाला एक रेषा पायाने ओलांडून पुढे यायला सांगितलं. चांडाळ गुरु आज्ञेप्रमाणे 7ही रेषा ओलांडून 7 जन्मांचे वृत्तांत त्याने सांगितलं की तो 7 जन्मात कोण काय होता, तो मागच्या जन्मांमध्ये काय केलं ते त्याने सांगितलं आणि शेवटी मी एक वेदपारंगत पंडित आहे असं त्याने सांगितलं. तेव्हा श्री गुरु त्या मदोन्मत्त पंडितांबरोबर वाद करायला त्या चांडाळाला सांगितलं. ते दोघं पंडित भयभीत झालं आणि ते भयभीत झाल्यामुळे त्यांनी श्री गुरूंची माफी मागितली आणि श्री गुरूंनी त्यांना राक्षस होण्याचा शाप दिला. 12 वर्ष ते राक्षस होऊन नंतर मुक्ती पावले. ही होती 27व्या अध्यायाची कथा. आता पाहूया गुरुचरित्र अध्याय 28. श्री गुरूंना तो चांडाळ मी पूर्वजन्मात ब्राह्मण असून चांडाळ कसा झालो असं त्याने विचारलं. तेव्हा श्री गुरु आईवडिलांचा धिक्कार केला तू आणि त्यामुळे चांडाळ होतो असं म्हणाले. तेवढ्यात त्याची पत्नी आणि पुत्र तिथे आले. त्यांनी त्याला शिवायला गेले. तेव्हा तो ब्राह्मण आहे, माझ्याजवळ येऊ नका असं त्याच्या बायकोला आणि मुलांना म्हणाला. त्यामुळे श्रीगुरूंनी लुब्धकाकडून त्याला आंघोळीला बसवले आणि तेव्हा अभिमंत्रित भस्म धुवून गेलं जे त्याच्या अंगावर गुरूंना लावायला दिलं होतं गुरूंनी. तेव्हा तो आपल्या पत्नीला आणि पुत्राच्या जवळ गेला आणि त्यांना ओळखलं. आता तो चांडाळच झाला पुन्हा. हे सर्व जमलेले लोक पाहून आश्चर्यचकित झाले. अज्ञानी ज्ञानी झाला होता आणि परत अज्ञानी कसा झाला असं श्री गुरूंना लोकांनी विचारलं. तेव्हा श्री गुरूंनी भस्माचा महिमा सांगितला जो त्याच्या अंगावर लावला गेला होता. ही कथा होती 28व्या अध्यायाची. आता ऐकूया श्री गुरुचरित्र अध्याय 29 याची कथा. श्री गुरु त्रिविक्रम भारतीला भस्म महात्म्य सांगतात. त्यानंतर कृतयुगामध्ये वामदेव महायोगी होता. त्याने सर्वांगावर भस्मलेपन करून अरण्यात संचार केला होता. ब्रह्मराक्षस वामदेव मुनींना भक्षण करायला आले. ब्रह्मराक्षस जे होते ते, पण त्यांच्या अंगावर भस्म होते ते राक्षसाला लागलं. तेव्हा राक्षसाचे सर्व पाप भस्म होऊन संपून 25 जन्माचे स्मरण त्या ब्रह्मराक्षसाला झालं आणि ते ब्रह्मराक्षस त्या वामदेवांना शरण आले. वामदेवाने भस्म अभिमंत्रून त्या राक्षसांना दिलं आणि राक्षसाने सर्वांगाला भस्म लावून राक्षस जन्मातून मुक्ती पावून दिव्य देह प्राप्त करून घेतला आणि वामदेवाला नमस्कार केला. देवतांनी त्या राक्षसाला विमानात बसून स्वर्गात नेलं कारण त्याचं पाप संपलं होतं त्या महात्म्यामुळे, भस्माच्या संपर्कामुळे. हा होता 29व्या अध्यायाचा कथाभाग. आता पाहूया अध्याय 30, अध्याय 31 आणि अध्याय 32 या 3 अध्यायांची एकत्रित कथा. गुरुचरित्र अध्याय 30, 31 आणि 32. माहून पुराण गोपीनाथ नावाचा एक धनिक होता.
त्याला दत्त नावाचा एक मुलगा होता. दत्ताचे लग्न होऊन तो सुखात असताना त्याला क्षयरोग झाला. औषधोपचाराने सुद्धा तो बरा होईना. तो गुरु अनुग्रहाने बरा होईल, गुरुच्या आशीर्वादाने, असे पंडितांनी त्याला सांगितले. तेव्हा पतीला घेऊन गाणगापूरला ती गेली आणि तेवढ्यात तो मरण पावला. ते दुःख करत असताना यतिवेशाने गुरु तिथे आले. त्या स्त्रीला नाना प्रकार पतिव्रता धर्म गुरूंनी सांगितला, उपदेश केला आणि गळ्यात कानात रुद्राक्ष बांधले. तिच्या पतीच्या श्री गुरु दर्शन घेण्याबद्दल सांगितले. ती स्त्री गुरुदर्शनासाठी संगमाला गेली. तेथे श्रीगुरु त्या स्त्रीला अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणजे 8 मुलांची आई होऊन सौभाग्यवती हो असा त्यांनी आशीर्वाद तिला दिला. जमलेल्या लोकांनी तिचे पती मरण झाले आहेत असं सांगितलं गुरूंना. तर गुरूंनी ते प्रेत समोर आणवलं, बोलवलं आणि त्याला रुद्राध्याय जलप्रोक्षण करून अभिमंत्रित करून त्या दत्ताला त्या प्रेताला पुनर्जीवित केलं, तिच्या पतीला. ही कथा आपण या अध्यायात पाहिली. आता गुरुचरित्राच्या 33व्या आणि अध्याय 34 या 2 अध्यायांमध्ये एकत्रित कथा आहे, ती पाहूया. गुरुचरित्र अध्याय 33 आणि 34. कथा. श्री गुरूंनी दत्ताला जीवदान दिले. नंतर तो उठून बसून पत्नीला पाहून तिच्याकडून सर्व समाचार त्याला समजला. त्या दंपतीने म्हणजे जोडप्याने श्री गुरूंना नमस्कार केला. रुद्राक्ष आणि रुद्र अध्यायाचा महिमा श्री गुरूंना त्यांनी विचारला. एकदा वेश्या स्त्रीने माकड आणि कोंबड्याला रुद्राक्ष बांधले होते. नाट्यमंडपाला आग लागून ते दोन्ही जळून गेले. माकड आणि कोंबडा ज्यांच्या गळ्यात रुद्राक्ष होतं, जे त्या वेश्येने बांधलं होतं. रुद्राक्ष बांधून घेतल्याने पुण्याने माकडाला पुढचा जन्म राजपुत्र जन्म मिळाला आणि कोंबडीला मंत्रीपुत्र हा जन्म मिळाला, म्हणजे मंत्र्याचा मुलगा तो कोंबडा झाला, कोंबडी. आणि अल्पायुषी असल्याकारणाने ते मरण पावले. राजा आणि मंत्री आपले पुत्र अल्पायुषी म्हणजे कमी वयाचे जगणारे असे आहेत हे समजून ईश्वराला कुलगुरूंकडे त्यांच्याकडून रुद्र अध्यायाने रुद्राभिषेक करवले. मुनींनी त्यांच्या पुत्रांवर तीर्थाचे सिंचन केले, म्हणजे ते तीर्थ शिंपडलं रुद्राध्यायाचं, रुद्राभिषेकाचं. आणि 2 पुत्र म्हणजे राजपुत्र आणि मंत्रीपुत्र जे मागच्या जन्मी माकड आणि कोंबडी होते ते जिवंत झाले. आणि कारण रुद्राक्ष श्रेष्ठ आहे आणि रुद्राध्यायातील अत्यंत प्रभावी असे ते ज्ञान, त्याचा परिणाम श्री गुरूंनी अशा पद्धतीने ही कथा सांगून त्या दंपतीला रुद्राचं आणि रुद्राध्यायाचं महात्म्य सांगितलं. ही 33 आणि 34 या अध्यायातली कथा आहे. आता पाहूया श्री गुरुचरित्र अध्याय 35 याची कथा. श्री गुरूंनी त्या दंपतींना ही कथा ऐकवली आणि नंतर त्या दंपतींनी म्हणजे त्या जोडप्याने आम्हाला मंत्र उपदेश करा असं त्या गुरूंना सांगितलं. गुरु म्हणाले की स्त्रियांना मंत्र उपदेश करू नये, मंत्र सामर्थ्य जातं. त्यामुळे भक्तीने सोमवार व्रत केलं तर सौभाग्यवती आणि सुखसंपत्ती मिळते असं सांगितलं. पूर्वी सीमंतीने सोमवाराचं व्रत म्हणजे रुद्राचं शंकराचं व्रत करून मरण पावलेल्या पतीला जिवंत करून सायुज्य पदवी संपादून घेतली आहे. म्हणून तू सोमवार व्रत कर असं श्री गुरूंनी त्या स्त्रीला उपदेश करून सांगितलं. आणि ते दंपती म्हणजे जोडपं प्रतिवर्ष गाणगापूरला येऊन श्री गुरु सेवा करून जात होतं. श्री गुरु कीर्ती यामुळे सर्वत्र पसरली. हा होता 35व्या अध्यायाचा कथाभाग. आता पाहूया श्री गुरुचरित्र अध्याय 36 त्याची कथा. श्री गुरूंचा सदाचार ब्राह्मण एक भक्त होता. तो परान्न म्हणजे दुसऱ्याकडचं अन्न स्वीकारत नव्हता, खात नव्हता. त्याची पत्नी परान्नाच्या अपेक्षेने म्हणजे दुसऱ्या घरी जाऊन त्यांच्याकडचं खाणं मिळेल बुवा चांगलं या आशेने श्री गुरूंना आपल्या पत्नीला परान्न स्वीकारावं, पतीने आपल्या परान्न स्वीकारावं अशी आज्ञा द्यावी अशी प्रार्थना तिने केली. गुरु ब्राह्मणाला पत्नीचे मन दुखवू नये, तिची इच्छा पूर्ण कर असे सांगितले गुरूंनी पतीला. श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तो ब्राह्मण स्वतःच्या पत्नीला परान्नाला नेलं. त्याच्या पत्नीला परान्न स्वीकारत असताना कुत्र आणि डुकरांबरोबर जेवण केल्यासारखा भास झाला. तेव्हा ती पश्चात्तापाने गुरूंजवळ येऊन क्षमा मागितली. तिला कळलं की आपण परान्न घेऊ नये. पतीची इच्छा यामुळे पूर्ण केली गेली आणि पत्नीची इच्छा संपली दुसऱ्याकडे जेवण्याची. यामुळे श्री गुरूंच्या कृपेमुळे श्री गुरूंनी या दंपतीला आचारधर्म सांगितले, म्हणजे आचरण कसं करावं गृहस्थ जीवनात, संसारात, याबद्दल मार्गदर्शन केलं. हा होता 36वा अध्याय. आता पाहूया गुरुचरित्र अध्याय 37 याची कथा. सर्व ऋषीमुनी आणि सर्व ब्राह्मणांनी ब्राह्ममुहूर्तामध्ये उठून नित्यान्निक करावं, म्हणजे आंघोळ वगैरे स्वच्छता करावी, नेहमीचे कामं करावेत सकाळी पहाटे. आणि प्रातस्मरण
म्हणजे सकाळी ईश्वराचं स्मरण, देवतांचं स्मरण, स्नान आणि त्रिकाल संध्या वंदन करून सूर्य अर्घ्य देऊन गायत्री मंत्राचा जप करावा, देवपूजा करावी, तसेच नैवेद्य दाखवावा. वैश्य देव करून आलेले अतिथी त्यांना भोजन द्यावं, वेदाभ्यास करावा आणि सदाचाराने म्हणजे चांगल्या आचरणाने चालवावं घर आयुष्य. आणि म्हणजे घरात लक्ष्मी अखंड वास करते, तो शतायुषी होतो. तसेच 4ही आश्रम परिपालन करावे, म्हणजे ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थ आश्रम आणि त्यानंतरचा वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम यांचं परिपालन करावं, असं श्री गुरूंनी शिष्याला या अध्यायात सांगितलं. हा होता 37वा अध्याय आणि याची कथा. आता पाहूया गुरुचरित्र अध्याय 38 याची कथा. श्री गुरूंची ही कीर्ती ऐकून भास्कर नावाचा एक ब्राह्मण भिक्षा करावयाच्या हेतूने गाणगापूरला आले. तो 4 माणसाला पुरेल इतकी अन्नसामुग्री त्याने सोबत आणली होती आणि नित्य समाराधन, भक्ती वगैरे साधना त्याची चालू होती. तिथे जेवून अन्नसामग्री उशीजवळ ठेवून तो झोपत होता. एके दिवशी श्री गुरु, तुझी भिक्षा आज होऊ दे अशी आज्ञा गुरूंनी त्याला दिली. श्री गुरूंच्या सांगण्यावरून त्याने स्वयंपाक तयार केला. त्याच्याकडे 4 जणांचा स्वयंपाकाला पुरेल एवढंच जिन्नस, अन्न पदार्थ शिल्लक होते, त्याने बनवले होते. श्री गुरूंना त्याने जेवायला बोलवलं. तेव्हा गुरूंनी सर्वांनाच जेवायला बोलवायला सांगितलं. त्यामुळे श्री गुरु आज्ञेनुसार सर्वांना बोलावून पानं वाढली गेली. ते सर्वांच्या सोबतच गुरु पण जेवले. 4 माणसांचा तो स्वयंपाक होता, पण 4000 लोकांना आणि तिथल्या गावातल्या प्राण्यांना, जलचरांना इत्यादी सगळ्यांना जेवून तृप्त केलं गेलं. हा चमत्कार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि हा महिमा श्री गुरूंचाच आहे असं ते गाऊ लागले. हा 38व्या अध्यायाच्या कथेचा भाग होता. आता पाहूया श्री गुरुचरित्र अध्याय 39 त्याची कथा. सोमनाथ नावाचा एक वेदसंपन्न ब्राह्मण होता. त्याची पत्नी गंगादेवी 60 वर्षांची होती. त्या जोडप्याला मूल झालं नव्हतं. ती वांझ होती, म्हणजे मुलाशिवायची होती. ती श्री गुरूंची सेवा श्रद्धा भक्तीने करत होती. श्री गुरु तिच्या भक्तीला प्रसन्न होऊन तिच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पुत्रवती भव, म्हणजे तुला मुलगा हो असा आशीर्वाद तिला गुरूंनी दिला. श्री गुरुकृपेने गंगादेवी गर्भिणी झाली आणि 9 मास म्हणजे 9 महिने झाल्यानंतर तिने कन्यारत्नाला, मुलीला जन्म दिला. आणखी 1 वर्षाने पुत्ररत्न म्हणजे मुलगा झाला आणि गावचे सर्व लोक 60 वर्षांच्या या म्हातारीला मूल झालेले पाहून आश्चर्यचकित झाले. श्री गुरूंच्या महिमेबद्दल संतोष सगळ्यांनी व्यक्त केला. श्री गुरु कामधेनू आहे, कल्पवृक्ष आहे, प्रसन्न झाले तर सर्व मनोरथ इच्छा पूर्ण होतात. असा हा 39वा अध्याय याची कथा. आता पाहूया गुरुचरित्राचा 40वा अध्याय याची कथा. नरहरी नावाचा ब्राह्मण श्वेत कुष्ठरोगी होता. त्याला रोग झाला होता, पांढरं डाग पडण्याचा शरीरावर. तो श्री गुरूंच्या दर्शनाला येऊन सर्व हकीकत त्याने स्वतःच्या दुःख सांगितलं. श्री गुरूंनी त्याला एक वाळलेलं औदुंबराची काठी म्हणजे काष्ठ दिले. त्या काठीला रोज पाणी घाल आणि त्या काठीला पान जेव्हा फुटेल तेव्हा तुझे कुष्ठ जाईल असं गुरूंनी त्याला सांगितलं. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तो गुरूंनी दिलेली ती काठी म्हणजे ते काष्ठ, वाळलेलं लाकूड, त्या काष्ठाला भक्तिभावाने पाणी घालू लागला. ते पाहून सर्व लोक त्याची चेष्टा करू लागले. जननिंदेच्या चेष्टेचे मन विचलित न करता अत्यंत श्रद्धाभक्तीने ते वाळलेले लाकूड म्हणजे काष्ठ, त्या तुकड्याची पूजा तो करतच राहिला. श्री गुरूंनी त्याची श्रद्धाभक्ती पाहून स्वतःच्या कमंडलातलं उदक त्या वाळलेल्या काष्ठावर शिंपडलं आणि त्या काठीला पालवी फुटली, पानं उगवले आणि श्वेत कुष्ठरोग त्याचा गेला. त्यामुळे असा हा श्री गुरूंचा महिमा अगाध आणि अपार आहे. ही कथा अध्याय 40व्यात आपण ऐकली. आता अध्याय 41 आणि 42 या कथा पाहूया. श्री गुरुचरित्र अध्याय 41-42 एकत्रित कथा. श्री गुरु गाणगापूरला आलेली बातमी सायमदेवाला कळली. तो श्री गुरु दर्शनाला आला. त्यांना दंडवत नमस्कार त्याने केला आणि गुरूंबरोबर भोजन त्याचं झालं. श्री गुरु त्याला आपल्याबरोबर संगमावर घेऊन गेले आणि तेथे बोलत बसले. तेवढ्यात काळोख झाला, अंधार झाला, पाऊस आणि वारा येऊ लागला. श्री गुरु थंडीने कापू लागले. सायमदेवाला मठातून अग्नी आणायला गुरूंनी सांगितले. सायमदेव काळोखात पळत गाणगापूरला जाऊन अग्नी घेऊन येत असताना आजूबाजूला मोठे सर्प पाहून घाबरून गेला आणि गुरूंचे नामस्मरण करत तो संगमाला मूळ जागी आला. लांबून श्री गुरूंजवळ दिव्य प्रकाश त्याने पाहिला आणि जवळ आले तर त्याला काही दिसलं नाही. ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. श्री गुरूंची सेवा फार कठीण आहे असं त्याने सांगितलं आणि रात्र संपेपर्यंत श्री गुरु सेवेबद्दल काशी यात्रेचा महिमा सांगितला गेला.
हा होता अध्याय 41 आणि अध्याय 42 यांचा एकत्रित कथेचा भाग. आता पाहूया श्री गुरुचरित्राचा अध्याय 43 याची कथा. श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सायमदेव पुढे आपली पत्नी आणि पुत्र यांना गाणगापूरला श्री गुरु सन्निधात बोलावून त्याने आणले. त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. श्री गुरूंनी अनंत व्रत या व्रताचं महात्म्य कथा विस्तारपूर्वक त्यांना सांगितलं. पूर्वी सुमंत नावाचा ब्राह्मण होता. त्याला सुशीला नावाची कन्या होती, मुलगी. त्या मुलीचं लग्न कौंडन्य ऋषीबरोबर झालं होतं आणि ती पतीबरोबर चालली होती. एका नदी तीरावर अनंत व्रत करणाऱ्या स्त्रीला पाहून तिच्याकडून ते व्रत ऐकून सुशीलाने स्वतः अनंत व्रत करून राज ऐश्वर्य पुढे प्राप्त करून घेतले. असा अनंत व्रत अनंत श्रेष्ठ फळ देणारा व्रत आहे असं श्री गुरूंनी या व्रताचं महत्त्व कथा सायमदेवाला त्यांच्या पत्नीसोबत सायमदेवाच्या पत्नीलाही सांगितलं आणि त्या दंपतीकडून हे अनंत व्रत करवून घेतलं. ही कथा आहे 43व्या अध्यायात. आता पाहूया श्री गुरुचरित्र अध्याय 44व्या अध्यायाची कथा. गाणगापुरात नेकार श्री गुरु चरणी अत्यंत भक्तिभावाने सेवा करत होता. त्याचे बंधू बांधव शिवरात्री जवळ आले म्हणून श्रीशैल या तीर्थक्षेत्रावर गेले शंकराच्या आणि त्यालाही बोलावलं. तो श्री गुरु सन्निधत श्रीशैल्य, श्री गुरुच माझे मल्लिकार्जुन असं त्याने सांगितलं त्याच्या बांधवांना आणि तो गेला नाही. शिवरात्री आली आणि त्या दिवशी श्री गुरु तंतुकारांना मनोवेगाने श्रीशैलाला घेऊन गेले. श्री मल्लिकार्जुन दर्शन करवलं. तिथे मल्लिकार्जुन न दिसता श्री गुरुच दिसले. परत दुपारी गाणगापूरला तो आला आणि त्याचे बंधू बांधव आमच्याबरोबर का आला नाहीस असा त्यांनी प्रश्न केला. त्याने आता येत आहे असं सांगितलं आणि त्याला यायला 10 दिवस लागले होते. त्या बाकीच्यांना यायला तिथे 10 दिवस लागले होते, पण गुरुकृपेमुळे हा लवकर जाऊन आला आणि ते दर्शन घेऊन आला. ही कथा आहे 44व्या अध्यायाची. आता ऐकूया श्री गुरुचरित्र अध्याय 45 याची कथा. नंदी नावाच्या ब्राह्मणाला श्वेतकुष्ठ रोग झाला. त्याने तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीची सेवा केली. तुळजाभवानी देवीने त्याला चंदला परमेश्वरी या देवाजवळ पाठवले. नंतर चंदला परमेश्वरी देवीची सेवा त्याने केली. मग त्या देवीने गाणगापूरमधील गुरु सान्निध्याला जावे असं सांगितलं. देवी उपेक्षा केल्यानंतर मानव काय करेल, म्हणजे देवीच आपल्याकडे लक्ष देत नाही, एका देवीकडून दुसऱ्या देवीकडे पाठवते आणि तिथून गुरुकडे जायला सांगितते, असा मनात त्याने विचार केला आणि तो गुरूंजवळ आला. श्री गुरूंनी त्याच्या मनातील भावना ओळखली. देवीला सोडून तो नरमनुष्याकडे का आला असं गुरूंनी स्वतःच त्याला विचारलं. तेव्हा श्री गुरु प्रत्यक्ष परमेश्वर आहे असं त्याला जाणवलं आणि तो अत्यंत श्रद्धाभक्तीने गुरूंची स्तुती करून गुरूंची क्षमा त्याने मागितली आणि मग श्री गुरु त्याला प्रसन्न झाले आणि त्याचे श्वेतकुष्ठ पुढे नाहीसे झाले. ही कथा 45व्या अध्यायात आपण ऐकली. आता श्री गुरुचरित्र अध्याय 46 आपण ऐकूया. कथा. हिप्परगी नावाच्या गावात एक भक्त श्री गुरूंना बोलावून आपल्या गावाला घेऊन गेला. तिथे नरकेसरी नावाचा ब्राह्मण कल्लेश्वर पूजा करत होता. तो रोज नवीन 5 पद्य म्हणजे काव्य रचना लिहित होता. त्याला श्री गुरूंबद्दल पद्यरचना करायला सांगितले. तेव्हा तो म्हणाला की मी नरमनुष्याची स्तुती करत नाही असं सांगून कल्लेश्वराची पूजा करायला तो बसला. कल्लेश्वराच्या सानिध्यात श्री गुरु बसलेली नरकेसरीने पाहिलं आणि तो श्री गुरूंची पूजा करून स्तुती करत होता. नंतर जागृत होऊन भानावर येऊन तो पळत श्री गुरु असलेल्या ठिकाणी येऊन त्यांना दंडवत प्रणाम साष्टांग नमस्कार त्याने केला आणि पुढे श्री गुरूंचा निस्सीम भक्त होऊन असंख्य पद्यरचना गुरूंवर त्याने केल्या. ही कथा आहे 46व्या अध्यायाची. आता गुरुचरित्र अध्याय 47 याची कथा ऐकूया. श्री गुरु गाणगापुरात असताना 7 गावाहून 7 जण शिष्य आले. त्यांनी दीपावलीचा म्हणजे दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आपल्या घरी गुरूंना यायला आमंत्रण दिलं. गाणगापूरचे भक्त आपल्या जवळच राहायला आग्रह गाणगापूरच्या भक्तांनी केला की तुम्ही या 7 जणांकडे जाऊ नका. श्री गुरूंनी सर्वांना आश्वासन दिलं, त्या 7ही जणांना आणि गाणगापुरातल्या लोकांनाही, की मी तुमच्यासोबत असणार आहे दिवाळीत. आणि त्याप्रमाणे दिवाळीच्या दिवशी 8 रूप स्वतःचे धारण करून 7 गावांना जाऊन एकाच दिवशी त्या भक्तांच्या घरी पूजा स्वीकारली आणि 8व्या रूपाने गाणगापूरमध्ये राहून भक्तांची पूजासुद्धा तिथल्या स्वीकारली. आणि 15 दिवसांनंतर पौर्णिमेच्या दिवशी सर्व भक्त गाणगापूरला पुन्हा एकत्र आले. ते 7 भक्त आणि गाणगापूरचे लोक. श्री गुरु आमच्याकडेच आले होते असं ते एकमेकांना म्हणू लागले. गाणगापूरमध्ये सुद्धा श्री गुरु होते असं समजलं तेव्हा श्री गुरु अष्टरूप धारण केलं होते गुरूंनी असं सगळ्यांना समजलं आणि त्यांच्या महिमेचं वर्णन
कौतुक सगळ्यांनी स्तुती केली. ही कथा आहे अध्याय 47व्याची. आता गुरुचरित्राच्या 48वा अध्याय पाहूया. श्री गुरु रोज अनुष्ठानाला संगमाला जात असताना वाटेत एक शूद्र शेताच्या कट्ट्यावर बसून विश्रांती घेत होते. तेव्हा शूद्र येऊन लांबून त्यांना नमस्कार करत होता. एके दिवशी गुरूंनी तुला काय पाहिजे असं विचारलं. तो शूद्र शेतामध्ये पीक समृद्धी असायला पाहिजे, पुष्कळ पीक यायला पाहिजे अशी प्रार्थना त्याने केली त्या शेतकऱ्याने. तेव्हा श्री गुरूंनी त्याला सांगितलं की सर्व पीक तू तुझं कापून टाक. आणि त्याप्रमाणे त्याने काहीही विचार न करता गुरु आज्ञेप्रमाणे ते सर्व काही कापून टाकलं. घरात त्याची बायको आणि मुलांनी आरडाओरड केली. तो कोणाचंही ऐकेना. पुढे 15 दिवसांनी अकाली पीक आलं आणि ते पीक वाढलं. बाकी लोकांचे पिकांचे पावसामुळे नुकसान झालं होतं, पण याचं पीक वाचलं आणि वाढलं. श्रीगुरूंचा महिमा असा आहे. त्यांच्यावर दृढ भक्ती पाहिजे. ही कथा 48व्या अध्यायात आपण ऐकली. आता पाहूया गुरुचरित्र अध्याय 49 याची कथा. गाणगापुरात भीमा अमरजा संगमस्थान महात्म्य अपार आहे. या स्थानांचं असे श्रीगुरूंनी सर्व भक्तांना सांगितलं. भीमा अमरजा या 2 नद्यांच्या संगमाचं स्थान. या 2 नदीत षटकुल तीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशिनी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रतीर्थ, मन्मथ तीर्थ असे अष्टतीर्थ म्हणजे 8 वेगवेगळे तीर्थस्थानं आहेत आणि त्यांचा महिमा अपार आहे, अगाध आहे असं गुरूंनी सांगितलं. तेवढ्यात श्रीगुरूंची बहीण रत्नाई कुष्ठरोगाने तडफडत होती. तिला त्या अष्टतीर्थात स्नान करून म्हणजे 8ही तीर्थस्थानांमध्ये जाऊन तिथे त्या ठिकाणी स्नान करून सेवा करायला गुरूंनी सांगितलं. त्याप्रमाणे रत्नाईने केल्यानंतर तिचे पापातून तिला मुक्ती मिळाली. श्रावण मासामध्ये म्हणजे श्रावणाच्या महिन्यामध्ये देवाला अभिषेक पूजा वगैरे केल्यानंतर कार्तिक मासामध्ये दीपाराधन म्हणजे दिव्यांची पूजा वगैरे केल्यानंतर अनंत पुण्य प्राप्त होते. ही सर्व कथा अध्याय 49व्यात आपण ऐकली. आता ऐकूया श्री गुरुचरित्र अध्याय 50 याची कथा. श्रीपाद श्री वल्लभांनी परीटाला एका अध्यायात मागे, परीट म्हणजे जो धोबी होता, त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे पुढच्या जन्मासाठी राज्यपदवीचा अनुग्रह म्हणजे कृपा आशीर्वाद दिला होता. म्हणजे राज्यपद मिळेल तुला पुढील जन्मात. तो वैदुरा म्हणजे बिदर नगरात मुसलमान राजा पुढील जन्मात झाला. तो धोबी, त्याला आता फोड उठले. तो राजा झाला होता पण त्याला फोड उठले. श्री गुरु दर्शनाने गुण होईल, तब्येत सुधारेल असं विद्वज्जनांनी त्याला सांगितलं. असा श्रीगुरू कोठे आहे असं त्याने विचारलं. असा श्रीगुरू गाणगापुरात आहे, त्यांच्याजवळ जा असं त्याला लोकांनी सांगितलं. तो मुसलमान राजा गाणगापूरला जाऊन श्रीगुरूंचं दर्शन त्याने घेतलं आणि तेव्हा गुरु म्हणाले की काय रे रजका म्हणजे काय रे धोब्या, बरं आहे का असं विचारलं. तेव्हा त्याला पूर्वजन्माचं वृत्तांत, त्याचा पूर्वजन्म आठवला. श्रीगुरूचं दर्शन यामुळे त्याचे फोड दिसेनासे झाले आणि ते नाहीसे झाल्याने तो आनंदित झाला आणि त्या राजाने श्रीगुरूंना वैभवाने आपल्या राज्याला नेऊन बिदर इथे नेऊन त्याचा सत्कार गुरूंचा केला. श्रीगुरूंनी पुढे म्लेंछ यांचा त्रास जास्त होणार आहे समाजाला, म्हणून स्वतः अदृश्य होण्याचा निश्चय इथे या अध्यायात केला. ही होती 50व्या अध्यायाची कथा. आता शेवटचे 3 अध्याय उरले आहेत, त्यांच्या एकत्रित कथा आपण पाहूया. श्री गुरुचरित्र अध्याय 51 आणि अध्याय 52 यांच्या या 2 अध्यायांच्या एकत्रित कथा आहे. आता ऐका. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलावले नृसिंह सरस्वतींनी आणि ते म्हणाले की आता मी गुप्त राहतो, यासाठी श्रीशैल या तीर्थयात्रेला जाऊन निजानंदात मी मग्न होतो. कोण आमची अत्यंत भक्ती करतात, गायन करतात, तशा आंतरिक भक्तांनाच आम्ही आता दर्शन देतो असं सांगून पुष्पासन तयार करून घेऊन म्हणजे फुलांचं आसन करून त्यावर बसवून त्यांनी प्रयाण केलं. सर्व भक्त परत मठाला आले आणि तेथे श्रीगुरूंना पाहिलं. 4 मुख्य शिष्य नदी तीराजवळ असताना प्रसाद पुष्प म्हणजे प्रसादाचं फूल त्या पाण्यातून वाहत आलं आणि ते फूल प्रसाद म्हणून त्या 4 शिष्यांनी स्वीकारलं. कोण गाणगापुरात निर्गुण पादुका श्रद्धाभक्तीने पूजन करतात आणि गुरुचरित्र गुणगान करतात त्यांना साक्षात दर्शनाचा लाभ होतो गुरूंचा. त्यांच्या घरी कामधेनू आणि कल्पवृक्ष वास करतात म्हणजे त्यांना कसलीही कमी होत नाही. हे अध्याय 51 आणि अध्याय 52 यांची एकत्रित कथा आहे नृसिंह सरस्वतींच्या निरोपाची. आणि यानंतर म्हणजे गुप्त होण्याची. आणि त्यानंतर आहे शेवटचा 53वा अध्याय गुरुचरित्र अध्याय 53. नामधारक सिद्धमुनींच्या मुखाने हे श्री गुरुचरित्राची कथा
कथानक संपूर्ण ऐकून आनंद सागरात तो नामधारक बुडाला, म्हणजे या ग्रंथाचा लेखक, आणि अंगावर स्मृती नसल्यासारखे त्याला झाले. त्याला सिद्ध मुनी उठवून तो श्री गुरुचरित्र सर्वांना निवेदन कर असं त्याला सांगितलं. श्री गुरुचरित्र हे सर्व अध्याय, 52 अध्याय आणि 53वा अध्याय हे सार रूपाने आणखी एक वेळ सांगितलं थोडक्यात. आणि या 53व्या अध्यायात सगळ्या अध्यायांची कथा थोडक्यात सांगितली अवतरणिकेसारखी. आणि श्रद्धेने हे पुस्तकरूपी श्री गुरुला, म्हणजे हे गुरुचरित्र हे पुस्तकरूपी गुरुच आहेत, या गुरूंना शुद्ध स्थळात म्हणजे चांगल्या जागी ठेवून भक्तीने षोडशोपचारे म्हणजे 16 उपचारांनी धूप दीप नैवेद्य फुलं तांबूल वगैरे अशी पूजा करावी या ग्रंथाची. आणि म्हणजे त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. जे या ग्रंथाचं वाचन करतील, पारायण करतील, गुरूंवर श्रद्धा ठेवतील असे भक्त, त्यांच्या इच्छा पूर्ण होतील असं सांगितलं. त्यांना ऐश्वर्य म्हणजे 8 प्रकारचं ऐश्वर्य मिळतं. सर्वांनी श्री गुरुला भजावं म्हणजे भजन करावं, त्यांचं नामस्मरण करावं, त्यांचं लीला ऐकाव्या, वाचाव्या, सांगाव्या. श्री गुरुचरित्र हा मेरुमणी आहे, म्हणजे मुख्य सूत्र आहे. इति ओम श्री गुरुदेव दत्त प्रसन्न इति श्री गुरुचरित्र कथासार आपण संपूर्ण केलं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु दत्तात्रेयांची आरती आपण त्याचा वेगळा व्हिडिओ बनवलेलाच आहे. गुरुचरित्राचे पारायणाचे नियम वगैरे याबद्दलचे व्हिडिओही आपल्या गुड रीडिंग चॅनलवर उपलब्ध आहेत. याचा लाभ आपण नक्की करावा. यासारखेच इतर व्हिडिओज, स्तोत्र आणि कथासार यांचे मराठी अर्थ तसेच आरत्यांचे मराठी अर्थ पाहण्यासाठी गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा खाली लाल बटनावर क्लिक करून, आणि पाहत राहा गुड रीडिंग चॅनल. तुम्ही वेगवेगळ्या प्लेलिस्टमध्ये आपल्या चॅनलवर जाऊन हे व्हिडिओज आपल्या साध्या सरळ सोप्या मराठी अर्थात समजून घेऊ शकतात, ऐकू शकतात. तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये काही सुचवायचं असेल, सल्ला द्यायचा असेल, काही सांगायचं असेल, गुरुचरित्राचे तुमचे अनुभव शेअर करायचे असेल तर तुमचं स्वागतच आहे. तुम्ही लिहून नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात नवीन काही ग्रंथ, कथासार किंवा स्तोत्रांचा अर्थ, आरतीचा अर्थ घेऊन. धन्यवाद. ओम श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तु.